नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या असतात, सुट्ट्या असले की पोरांना काहीतरी खावंसं वाटतं। तर आज माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खायचे, तर आता बाहेरून तर आणणं शक्य नाही, म्हणून मी आता त्याला घरच्या घरी आपण घरी कसं फ्रेंच फ्राईज बनवायचं हे मी त्याला बनवून तर देणारच आहे, त्याबरोबर तुम्हाला पण सांगणार आहे। तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे आपलं आज मी इथे 4 जास्त मोठे पण नाही 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। मीठ, हा मटन मसाला, हा थोडा कांदा लसूण मसाला आणि तळण्यासाठी तेल। जे बटाटे झालेले बघा, पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित असे शिलून घेतलेले आहेत। आता हे बटाटे शिलून झाल्याच्या नंतर ह्याला कापायचे कसे, तर आपण नेहमी कापतो त्या पद्धतीने याचा अँगल कसा घ्यायचा हे पहा। असा जसं आपण वेफर्सला करतो, पण वेफर्स एवढा जास्त हे नाही घ्यायचा आहे, म्हणजे पातळ नाही घ्यायचा, थोडासा जाडसर ठेवायचा आहे। जसं आपण वेफर्ससाठी कापतो तसं गोल आकारात कापून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता या आकारात असं गोल कापून घ्यायचं आहे। ते गोल कापल्याच्या नंतर त्यानंतर हे असं ठेवायचं, हे पहा, आणि याच्या असं चौकोनी आकारात छोट्या छोट्या स्लाइस करून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपला फ्रेंच फ्राईजला आपल्याला असे काप करून घ्यायचे। तर मी सर्व काप हे करून घेते आता। हे पहा, आपले हे कापून झालेले आहेत। हे पहा कशा पद्धतीने कापलेत मी। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून अगदी 1-2 मिनिट भिजवून ठेवायचे। असे सर्व व्यवस्थित भिजवून घ्यायचेत। तर हे पहा, आता हे आपण असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुती कपड्यावर असे व्यवस्थित सुकवायला ठेवायचे अगदी 1 मिनिट, म्हणजे त्याचं पाणी कमी होईल आणि त्याने ते आपल्याला तळण्यासाठी मदत होईल। तर या पद्धतीने सुकवायचे असे करून। हे पहा, व्यवस्थित सुकवून घ्यायचे, असे करून ठेवले की सुकून जातात। आता आपण तेल गरम करून घेऊ। तर आपलं हे पहा अशा पद्धतीने सुकलेले आहेत हे। तर आता हे असे तेल गरम झाले, तेलात टाकून घ्यायचे, जेवढे बसतील तेवढेच टाकायचे, जास्त पण नाही टाकायचे। तर व्यवस्थित तळले गेले पाहिजे। सारखं हलवत राहायचंय। तर हे पहा, फ्रेंच फ्राईज तळत असताना काय लक्षात ठेवायचं, गॅस हा फुलच ठेवायचा, कमी गॅसवर हे व्यवस्थित कडक होत नाही। तर पहा कसे ब्राऊन झाले। तर आता हे आपण काढून घेणार आहोत। तर हे पहा काढून घेते हे। पहा आता आपले हे झाले तळून। तर आपल्याला आता हे लहान मुलांना द्यायचे, त्यामुळे मसाला पण वापर करताना थोडासा कमीच करायचा आहे। जसं मुलांना जेवढं हवं तेवढंच तिखट टाकायचं आहे। तर मी इथं हे मसाले टाकून घेतले, जे घरी अवेलेबल होते तेच टाकलेत। हे काढताना आपण जर बटर पेपरवर काढलं तर छानच होतं, तेल ऑब्झर्व करतो बटर पेपर, पण आपल्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून आपण जसं आहे तसं बनवलं। मीठ, चवीपुरतं मीठ। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण याचा एक जीव झाला पाहिजे। तर आजची माझी आपली घरच्या साहित्यापासून बनवलेली फ्रेंच फ्राईजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि जर कोणाला नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, ती मी शेअर करू शकते।